श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या JVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आणि आज आहे दसरा. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण छान एम्ब्रॉयडरीचं बुके बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी आधी डिझाईन करून घेतलेलं आहे. तर इथे आधी जी आपली वेल आहे त्याला मी बॅक स्टिच करणार आहे. बॅक स्टिच करण्यासाठी मी इथे डार्क ग्रीन कलरचं एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतलेला आहे आणि त्या थ्रेडमधले मी इथे फक्त 2च धागे घेतलेले आहेत वेल बनवण्यासाठी. कारण जर पूर्ण धागा घेतला असता तर वेल आपली खूप ब्रॉड दिसली असती. त्याच्यामुळे इथे मी वेल बनवण्यासाठी एम्ब्रॉयडरी थ्रेडमधले फक्त 2च धागे काढून घेतलेले आहेत. इथे प्रत्येक वेल मी ह्याच थ्रेडने बॅक स्टिच करणार आहे. इथे मी बॅक स्टिच करते. तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरं कोणतंही स्टिच इथे करू शकता. आपण खूप सुंदर आणि युनिक असं बुके बनवणार आहोत जे पूर्ण फील केल्यानंतर खूप छान दिसेल. इथे आपण छान कलरफुल असं बुके एम्ब्रॉयडरीने वर्क करून घेणार आहोत. इथे माझं बॅक स्टिच करून झालेलं आहे. बॅक स्टिच करून झाल्यानंतर इथे तुम्हाला ह्या वेलीवरती फुलं दिसत असतील. ते फुलं मी फ्रेंच नोटने बनवून घेते. फ्रेंच नोट मारताना आपल्याला थ्रेड निडलच्या भोवती 2 वेळा फिरून घ्यायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला तो खेचायचा आहे. इथे फ्रेंच नोटने मी फुलं बनवून घेते आणि तुम्ही बघू शकता खूप छान भरगच्च असं ब्रॉड असे दिसत आहेत फुलं. इथे मी प्रत्येक फूल फ्रेंच नोटने बनवून घेते. इथे मी फ्रेंच नोटचं फूल 4 लाईनचं बनवलेलं आहे. तर फूल तयार झाल्यानंतर पुन्हा आता मी इथे त्याला वेल देते. मी त्याच थ्रेडने पुन्हा इथे त्याला जॉईंट केलेलं आहे वेलीला. म्हणजे आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल की प्रॉपर फूल आपला तयार झाला आहे. त्याच्यानंतर आता इथे नेक्स्ट आहे तिथे आपण छान अशी कली तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी रेड कलरचं थ्रेड घेतलेला आहे आणि इथे काय करायचं आहे आपल्याला नॉर्मल आपण जी स्ट्रेट लाईन ओढतो तसंच आपल्याला करायचं आहे. एकदा लाईन ओढून झाले की पुन्हा तिथूनच आपल्याला दुसरी लाईन, तिसरी लाईन अशी 4 वेळा आपल्याला वरून खालून लाईन ओढून घ्यायची आहे. ज्याच्यामुळे जी आपली कली आहे ती एकदम सुंदर आणि ब्रॉड अशी तयार होते, जी तुम्हाला इथे दिसतच असेल. तर इथे कली तयार झाल्यानंतर आता इथे नेक्स्ट आहे तिथे सुद्धा आपण एक सिंपल आणि सुंदर अशी डिझाईन क्रिएट करणार आहोत. इथे सुद्धा खूप सिंपल आहे. आपल्याला वरच्या साईडने थ्रेड काढून आपली जी वेल आहे तिथे आपल्याला तो खालच्या साईडने लोड करून घ्यायचा आहे. इथून पुन्हा मी निडल बाहेर काढले आणि आपल्या वेलीच्या इथे पुन्हा मी त्याला लोड करून घेतले. पुन्हा मी ह्या साईडने निडल वर काढले आणि पुन्हा मी आपल्या वेलीच्या इथे ती खालच्या साईडने लोड करून घेतलेली आहे. सेम आपल्याला ॲज इट इज पूर्ण एंडपर्यंत करायचं आहे. इथे आपला जो वरचा भाग आहे तिथे मी करायला विसरले होते, त्याच्यामुळे आता आपण तिथे सुद्धा एक लाईन ओढून घेऊयात. इथे सुद्धा ॲज इट इज सेम आपल्याला एंडपर्यंत करायचं आहे. हे करून झाल्यानंतर नेक्स्ट आपली जी वेल आहे तिथे मी लेझी डेझी स्टिच करते. इथे मी लेझी डेझी स्टिच करते. लेझी डेझी स्टिच कशी करायची तुम्हाला माहीतच असेल, मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे. इथे मी लेझी डेझी स्टिच करते. पहिले मी निडल बाहेर काढले आणि त्याच साईडला पुन्हा आपल्याला निडल खालच्या साईडने लोड करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपला जो मिडलचा थ्रेड असतो तिथून निडल बाहेर काढून वरच्या साईडने आपल्याला नॉट मारून घ्यायची आहे. लेझी डेझी स्टिच खूप इझी आहे, खूप सिंपल आहे, इझिली लक्षात राहतो. आणि मी बेसिक एम्ब्रॉयडरीचे 10 बेसिक स्टिचेस असतात एम्ब्रॉयडरीचे, ती व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे. तुम्ही ती नक्की बघा. त्याच्यामध्ये मी खूप सिंपल आणि इझी पद्धतीने सरळ सांगितलेलं आहे.
सो इथे आपली लेझी डेझी स्टिच झाल्यानंतर इथे पुढे जी आपली वेल आहे तिथे मी आधी फूल काढलेला आहे. सो तो फूलसुद्धा मी सेम बनवलेला आहे. जो आपण रेड कलरच्या ज्या कल्या बनवल्या आहेत सेम तसंच मी ॲज इट इज ते बनवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी फ्रेंच नोट मारलेली आहे. फ्रेंच नोटसाठी मी इथे वेगळ्या कलरचा थ्रेड घेतलेला आहे. सो इथे नेक्स्ट आपली जी वेल आहे तिथेसुद्धा आपल्याला सेम करायचं आहे. जिथून आपण निडल बाहेर काढू त्याच्या खालच्या साईडने आपल्याला निडल लोड करून घ्यायची आहे आणि आपल्याला खूप ब्रॉड अशी कली बनवायची आहे. सो इथे मी डार्क मरून कलरचा शेड घेतलेला आहे एम्ब्रॉयडरी थ्रेडचा, ज्याने मी इथे ब्रॉड अशी छान सो इथे मी कली बनवून घेतलेली आहे. एकदम ब्रॉड अशी आपल्याला ती बनवून घ्यायची आहे. सो इथे ही वेलसुद्धा आपली तयार झालेली आहे. सो आता जे काही पेंडिंग राहिलेलं आहे ते आहेत लीफ, पानं. सो पानांमध्ये सुद्धा मी सेम करते. इथे आपल्याला 3-3 लाईन ओढून घ्यायच्या आहेत पानं बनवण्यासाठी, जे नॉर्मल ब्रॉड दिसतील आणि खूप सुंदर असा शेप येईल त्यांना. सो इथे मी 3 वेळा थ्रेड फिरवून घेते आहे. सो इथे प्रत्येक वेलीला मी सेम डिझाईनची पानं लीफ बनवून घेतलेली आहेत. सो इथे सुंदर असा आपला बुके तयार झालेला आहे. पण आता शेवटची जी आपली स्टेप आहे इम्पॉर्टंट. सो इथे आपण बुकेला जशी नॉट असते तशी इथे मी नॉट मारून घेतलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की आपला खूप सुंदर असा बुके तयार झालेला आहे. तर इथे मी बुके खूप सुंदर आणि कलरफुल असा बनवलेला आहे. हे सुद्धा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.